नवरात्राचे उपवास आले की आपण उपवासाची भेंडीची भाजी, वरईची भाकरी करतो. पण वरईची भाकरी करताना ती एकतर चिरा जाते, त्याचसोबत बऱ्याचदा ती खूप चिवट होते. तर इथं आपण अशी ट्रिक वापरली आहे. पीठ करताना एक असा जिन्नस वापरला आहे की ज्यामुळं वरईची भाकरी थापताना चिरणार तर नाहीच, शिवाय खूप जास्त वेळ तशीच मऊसूत राहील. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण नवरात्रामध्ये खाल्ली जाणारी उपवासाची भेंडीची भाजी आणि वरईची भाकरी करतोय. भेंडीची भाजी तर आपण करायचीच आहे, पण वरईची भाकरी करताना बऱ्याचदा काय होतं की भाकरी थापताना चिरा जातात किंवा काय होतं की जरी व्यवस्थित झाली तरीसुद्धा ती थोड्या वेळासाठी छान मऊसूत राहते, पण थंड झाली की ती वातड होते. तसं होऊ नये म्हणून आपण पीठ कसं तयार करायचं, भाकरी कशी थापायची हे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण उपवासाची भेंडीची भाजी करून घेऊ. तर उपवासासाठी आपण शेंगदाण्याचं तेल वापरतो. तर कढईमध्ये घेऊया 2 चमचे शेंगदाण्याचं तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे आणि हे तेल बघा अगदी ताटसर दिसतं आहे, याचा अर्थ ते शुद्ध आहे, त्यामध्ये कुठलेही केमिकल्स मिसळलेले नाही आहेत. तुम्हाला जर सरिताज किचनची लाकडी घाण्याची तेलं आणि बाकीचे प्रॉडक्ट्स घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता इथं मी 1/2 किलो भेंडी घेतली. भेंडी छान कोवळी बघून घ्यायची. भेंडी स्वच्छ धुतली, निथळून घेतलं 1-15 मिनिटं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडी केली आणि याला असं बारीक कापून घेतलं आहे. तर भेंडी अशी कोरडी करून घ्यायची. आता या तेलामध्ये भेंडी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. तर भेंडी आधी अशी थोडीशी भाजून घेतली की तिचा चिकटपणा कमी होतो आणि चवीला छान लागते. तर भेंडी आपली भाजून एक 2-3 मिनिटं होत आलेली आहे, पण याचा चिकटपणा पटकन कमी व्हावा त्यासाठी यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा किंवा कोणताही आंबट पदार्थ घाला. बरेच जण म्हणतात की चिंचेचे 2-3 तुकडे टाकले तरीही चालतात. तर थोडासा लिंबाचा रस घातला, अगदी अर्धा चमचा, आणि याला अजून एक 2 मिनिटासाठी भाजून घेऊयात. तर भेंडी भाजून झालेली आहे, याचा चिकटपणा बघा पूर्ण निघून गेलेला आहे. आता ही भेंडी आपण काढून घेऊयात. तुम्ही नेहमीची जरी भेंडी करताना अशी भाजून घेतली ना तरीसुद्धा भाजी खूप छान लागते. तर भेंडी आपण भाजून घेतली आहे. आता कढईमध्ये परत 1 चमचा तेल घेतलं आहे. यावेळी जास्त तेल घ्यायचं नाही. तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा कच्चे शेंगदाणे घेतलेत, ते तळून घेऊयात. ते छान कुरकुरीत तळायचे. शेंगदाणे तळताना अगदी 2 चिमूट मी सैंधव मीठ वापरते आहे, जे आपण उपवासाला खातो. तुमच्याकडे साधं मीठ वापरत असतील ते खाल्लं तरी चालेल. आता याला मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आणि जर तुम्ही उपवासासाठी सैंधव मीठ च्या शोधात असाल तर सरिताज किचनवर तुम्हाला सैंधव मीठसुद्धा मिळेल. तर शेंगदाणे चांगले कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. याला या भाजलेल्या भेंडीमध्येच काढून घेऊ. आता उरलेल्या तेलामध्ये लगेच फोडणी करूयात. तेलात घालू अर्धा चमचा जिरं, हिरव्या मिरच्या, याला परतून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांकडे कढीपत्तासुद्धा उपवासाला खातात. तुमच्याकडे कढीपत्ता खात असतील तर कढीपत्ता घातला तरी पण चालेल. मिरच्या परतून घेतल्या. आता यामध्ये ही भाजून घेतलेली भेंडी आणि शेंगदाणे घालायचे. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. भेंडी आपण भाजतो त्यावेळेस बऱ्यापैकी ती शिजली जाते, त्यामुळं परत याला फार शिजवण्याची गरज नाही आहे. तर भेंडी या फोडणीमध्ये चांगली 3-4 मिनिटं परतून घेतली आहे. बऱ्यापैकी भेंडी शिजलेली आहे. आता यावर घालायचा आहे 2 टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट. दाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवायचा आणि शेवटी घालायचा, म्हणजे तो छान कुरकुरीत लागतो. आता याला अगदी मिनिटभरासाठी भेंडीसोबत परतून घेऊया. तर भेंडी आपण दाण्याचा कूट घालून 1-2 मिनिटासाठी परतून घेतली. गॅस बंद करूया. आपली भेंडीची भाजी तयार झाली. आता भाकरी करून घेऊ. तर वरईची भाकरी करण्यासाठी आपण काय करतो की वरई दळून आणतो गिरणीमधनं बारीक, पण तसं डायरेक्ट फक्त वरई न दळून आणता आपल्याला कसं माप घ्यायचं आहे. समजा तुम्ही 1 किलो वरई घेतली तर त्याच्यासाठी 1/2 किलो साबुदाणा त्याच्यामध्ये मिसळायचा आणि मग त्याला एकदम बारीक दळून आणायचं. किंवा जर तुम्ही अर्धा किलो वरई घेतली असेल तर 125 ग्रॅम साबुदाणा घ्यायचा, दोन्हीला मिसळून दळून आणायचं. अशा पद्धतीचं प्रमाण घेतलं तर काय होतं, फक्त वरई असेल तर तिला चिरा जातात आणि ती भाकरी थोड्या वेळाने वातड होते. पण साबुदाणा त्याच्यामध्ये वापरला तर तुम्ही बघताय की खिचडी आपण ज्यावेळी करतो
त्यावेळी थोड्या वेळानं बघा तो साबुदाणा असा एकदम मऊ होतो. त्यामुळे साबुदाण्याचं पीठ जर याच्यामध्ये आपण मिसळलं किंवा तुमच्याकडे रेडीमेड वरईचं पीठ असेल त्यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ मिसळलं तर भाकरी जास्त वेळापर्यंत मऊसूत तशीच राहते. तर इथं मी अर्धा किलो वरई घेतली आहे, त्यामध्ये 125 ग्रॅम साबुदाणा घालून याला दळून आणलेलं आहे. तर त्यापैकी मी साधारण 2च भाकरींचं पीठ घेतलं आहे, जास्त पीठ एकावेळी घ्यायचं नाही. यामध्ये आता घालायचं आहे चवीपुरतं मीठ. इथं मी सैंधव मीठ वापरले आणि याला कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे. आपण नेहमी ज्वारीची भाकरीला कसं पीठ मळतो अगदी तसंच, फक्त कोमट पाणी वापरायचं. तर हे बघा, हे पीठ मी असं ओलवून घेतलं आहे आणि साबुदाणा घातल्यामुळं याला असं छान बाइंडिंग पण आलं आहे. पण हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे. तर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि याला भाकरीला कसं पीठ मळतो अगदी तसंच 1-2-3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे पिठाला लवचिकपणा चांगला येतो आणि भाकरी छान थापता येते. तर आपलं पीठ मळून झालं आहे आणि हे बघा एकदम मऊसूत पीठ मळलं गेलं आहे. खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा अगदीच पातळ करायचं नाही. आता आपल्याला जेवढी भाकरी हवी तेवढं पीठ किंवा तेवढा उंडा काढून घ्यायचा. आपल्या नेहमीच्या ज्वारीच्या भाकरी असतात तसंच याला थापून घ्यायचं. आता इथं मी ते जे आपण भाकरीचं पीठ होतं तेच घेतलेलं आहे खाली लावायला. यातलं थोडंसं पीठ आपण पोळपाटावर टाकून घेऊ. हातालाही थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आपण नेहमी करतो तशीच भाकरी थापून घ्यायची. तर हे बघा एकदम व्यवस्थित भाकरी थापली जाते. मध्ये मध्ये भाकरी उलटायची जर तुम्हाला वाटलं की चिकटती आहे खाली तर, आणि खाली थोडंसं पीठ सारून घ्यायचं. तर सगळीकडनं एकसारखी भाकरी थापून घेऊ. कडेने बघत बघत थापायचं आहे, मध्ये जर कुठे जाड वाटलं तर तिथे थापून घ्यायचं. तर आपली भाकरी थापून झालेली आहे आणि सगळीकडून एकसारखी भाकरी थापली गेली आहे. असं मध्ये जाड कडेने पातळ असं काही नाही आहे. आता भाकरी आपल्याला दोन्ही हातांनी टाकायची आहे. तर अलगद आपल्याला पीठ लावलेली बाजू वर करून भाकरी अशी दोन्ही हातावर घ्यायची आणि आता तवा आपला मध्यम गरम झाला की अशीच भाकरी अलगद टाकून घ्यायची. तर सुरुवातीला गॅस कमीच ठेवायचा आणि आपण ज्वारीच्या भाकरीला लावतो तसंच वरून पाणी लावून घ्यायचं. कड्यांना सुद्धा पाणी लावायचं म्हणजे भाकरी कडेने वाळल्यासारखी होत नाही. पाणी लावून घेतलं की एक 5 ते 7 सेकंदासाठी गॅस मोठा ठेवायचा आपल्याला. आता वरचं पाणी खूप सुकून द्यायचं नाही. वरचं पाणी थोडंसं सुकलं की याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि भाकरी अलगद उलटी करायची. आता परत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूने भाकरी साधारण एक अर्ध्या मिनिटासाठी भाजून घेऊ. तर अर्धा 1 मिनिटं आपण मोठ्या गॅसवर खालच्या बाजूने भाकरी भाजली की ती पचल्यावर, तिला पचलं असं म्हणतात ज्यावेळी ती अशी तव्यापासून अलगद मोकळी होते. तर आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि ही भाकरी आधी खालच्या बाजूने अशी फिरवत फिरवत भाजून घ्यायची, लगेच उलटायची नाही आहे. तुम्ही हवं तर कपड्याने वगैरे दाबून भाजू शकता. तर भाकरी आपण खालच्या बाजूने भाजून घेतली. हे बघा अगदी छान भाकरी भाजली गेली आहे. आता तव्यावरच ती गॅस मोठाच ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूने पण छान शेकून घेऊ. तर भाकरी दोन्ही बाजूने छान भाजून झालेली आहे. काढून घेऊयात आणि उरलेल्या भाकरी अशाच करून घेऊ. तर आपल्या मस्त पांढऱ्या शुभ्र वरईच्या भाकरी तयार आहेत. भेंडीची भाजी तयार आहे. सर्व करूया. तर अशा प्रकारे आज आपण इथं उपवासाची भेंडीची भाजी केली आणि त्याचसोबत पांढरी शुभ्र वरईची भाकरी केली, जी बराच वेळ अशीच मऊसूत राहते जर तुम्ही पीठ करताना त्यामध्ये थोडासा साबुदाणा घातला तर तुम्ही पण अशा पद्धतीने वरईची भाकरी आणि भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.